कराडमध्ये चायनीजचं मिळणार तुम्हाला हे ढिगभर प्रकार. हे असलं खाऊनच बदललाय माझ्या शरीराचा आकार आणि वाकार. पण जाऊ देऊ, चायनीज बरोबर कराडमध्ये पहिल्यांदाच मिळणार आहे थाय फूडचं पण ढिगभर प्रकार. मग मी दणका देणार मोकार. होय होय, बरोबर ऐकलाय. कराड मधलं पहिलं चायनीज आणि थाय फूड रेस्टॉरंट. पण हे आहे कुठं सांगतो की, थांबा 0 मिनिटात. कराड मालकापूर मध्ये असलेलं सफारी हॉटेल तर तुम्हाला माहितच आहे. सफारी हॉटेलच्या बरोबर साईडला म्हणजेच ग्राउंड फ्लोअरला हे कराड मधलं पहिलं हॉटपॉट चायनीज अँड थाय फूड रेस्टॉरंट ओपन झाले. इथल्या अँबियन्सचा कॉन्सेप्ट असा केलाय की तुम्हाला कराडमध्ये नाही तर चायनामध्ये बसून चायनीज खाल्ल्यासारखं वाटतं. प्रत्येक गोष्टी बारीक बारीक काम केले. हायजीन तर एक नंबरची मेंटेन केल्या. मग ती किचनची असू दे किंवा हॉलची. मेनू कार्ड वाचत बसण्यापेक्षा म्हटलं ह्यांचंच काय तर स्पेशल घेऊया. इथल्या चायनीज शेफला मिळालाय बेस्ट सूप बनवण्यासाठी अवॉर्ड. म्हणून म्हटलं सूप पासून सुरुवात करूया. आयुष्यात आपल्या कधी टाइमपास आलाच नाही, कुठलाच नाही, तो सोडून. मग हेच टाइमपास मिक्स करून इथलं मंच सूपवर असा दणका दिला. हा हा हा, अखंड कराड मग तुम्हाला असलं सूप कुठं मिळणार नाही हे तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो. मग चायनीज मधली ग्लोबली फेमस असलेली डिश कोबी मंचुरियन. हा हा हा, हे पण एकदम बेस्ट. कराडमध्ये ह्या रेस्टॉरंटात थाय फूड पहिल्यांदाच मिळायला लागले. मग त्यातली घेतली थाय ग्रीन करी नावाची डिश. ह्यामध्ये भरपूर प्रकारचं काय काय व्हेजिटेबल येते. मग असं स्टीम राईस मध्ये मिक्स करायचं आणि द्यायचा दणका. हे जरा काहीतरी वेगळंच लागतंय पण भारी लागते. डाएट कॉन्शियस लोकांसाठी चिकन एक सलाड पण मिळते. हे पण दुसरीकडे कुठे मिळत नाही बरं का. पण हे कॉम्बिनेशन आणि हिची टेस्ट मला लय आवडली, एक नंबर वाटलं. इथं मला मोमोचं 2 भावभाव पण दिसलं. एक म्हणजे कुरकुरे मोमोज आणि दुसरं म्हणजे स्टीम मोमोज. मी कधी स्टीम मोमोज खात नाही बरं का, पण इथलं स्टीम मोमोज खाल्ल्यावर ना मला दुसरी कुठं मोमोज खाऊ वाटणार नाही हे मात्र गॅरंटीड आहे. इथं जेवढं मी फूड आयटम खाल्लं तेवढं सगळं एक नंबर क्वालिटी. फोटो काय बोलायचं आहे. कराडमध्ये एक बेस्ट चायनीज रेस्टॉरंट ओपन झाले असं म्हणायला काय हरकत नाही. चायनीज लव्हर साठी कराडमधलं हे हॉटपॉट रेस्टॉरंट एक नंबरचा विषय.